मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशनच्या या व्हिडिओमध्ये पहिल्या राऊंडची तारीख आता वाढवलेली आहे, याबद्दल अपडेट देत आहे. कारण मगाशीच व्हिडिओ जो बनवला होता त्यामध्ये उद्याची लास्ट डेट होती, याबद्दल म्हटलं होतं. कारण अद्याप अपडेट आली नव्हती, त्यामुळे बरेच विद्यार्थी वाट बघत होते की डेट वाढणार आहे. तर अंदाज लावल्याप्रमाणे 2 दिवस परत एकदा वाढवले आहेत, ते आपण यामध्ये बघणार आहोत. आणि दुसऱ्या राऊंडचा महत्त्वाचा नियम एकदा पाहून घ्या. कारण दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही ऑप्शन जे भरलेले आहेत त्याच्यामध्ये चुका जर झाल्या तर तुम्हाला परत एकदा पश्चाताप करावा लागणार आहे. तर या अपडेट बरोबरच काही आपण नियम बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. आता ॲडमिशन कन्फर्मेशन म्हणजे व्हिडिओ मगाशी अपलोड केला आणि लगेच त्या ठिकाणी ग्रुपवर मेसेज आला की ॲडमिशन कन्फर्मेशन फॉर फर्स्ट राऊंड इज नाऊ एक्सटेंडेड टिल 9th जुलै. म्हणजे 9 जुलैपर्यंत, म्हणजे 2 दिवस वाढवली आहे. मगाशी म्हटलं होतं की साधारण 8 आणि 9 याप्रमाणे वाढवणार आहेत. तर ज्यांना ज्यांना अलॉट झालेले आहेत सीट, जे काय तुम्हाला ट्रेड मिळालेत, ITI मिळालेत, तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे असं या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे. तुम्हाला फोनसुद्धा येतील, त्याचबरोबर SMS सुद्धा येतीलच. तर 9 जुलै ही पहिल्या राऊंडची शेवटची तारीख या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. दुसरं राऊंड आपण बघितले तर 12 जुलैला अपडेट येणार आहे. आता दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत त्याबद्दल अगोदर आपण म्हणू. तर यामध्ये कसा फॉर्म भरायचा याचा व्हिडिओ मी याच्यापूर्वी अपलोड केलेलाच आहे. त्याप्रमाणे तुम्ही राऊंड फॉर विच ऑप्शन, तर सेकंड राऊंडसाठी तुम्ही हे जे काही ऑप्शन्स भरलेले असणार त्यामध्ये पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, हा खूप महत्त्वाचा आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा हा खूप महत्त्वाचा आहे. मागच्या वेळी पण म्हटलं होतं. कारण या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामधला कोणता जरी लागला किंवा तुम्हाला मिळाला या सेकंड राऊंडमध्येचा नियम आहे की पहिला, दुसरा आणि तिसरा या ऑप्शनमधील एखादा जरी तुम्हाला मिळाला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो घ्यावाच लागणार आहे. अन्यथा तुम्ही डायरेक्ट लास्ट राऊंडला ॲपियर करू शकता. तर असा नियम यामध्ये ॲडमिशन नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे. तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 13 जुलै ते 16 जुलै या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दुसरी प्रवेश फेरी तुम्हाला 12 जुलैला मिळणार आहे. आता नियम जो काय आहे तो या ठिकाणी बघा. उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रम म्हणजे आपण प्रिफरन्स म्हणतो, म्हणजेच ते पहिला प्रिफरन्स, दुसरा प्रिफरन्स, तिसरा प्रिफरन्स असे जे काही पसंतीक्रम सादर केले असतात, प्रिफरन्स नंबर. तर उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमच्या पहिल्या 3 विकल्पापैकी कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाली, पहिल्या 3 पैकी कोणताही एक जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे 3 तुम्ही ॲड केलेले असणार पहिले, ते नेमके कोणते आहे ते परत एकदा बघून घ्या. तुम्ही ऑप्शन फॉर्म अनलॉक करून जे काही तुम्ही ज्या ITIला करणारच आहात त्याच ठिकाणी ट्रेड आणि ITI ॲड करा, असं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. तर जागा प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवारांना प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्याच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या व 4थ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होता येणार नाही. म्हणजे जर तुम्हाला 3 पैकी कोणता तरी एक लागला आणि तुम्ही प्रवेश घेतला किंवा घेतला नाही, तर तुम्ही पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या राऊंडला काय करू शकता, सहभागी होता येणार नाही असं यामध्ये म्हटलेलं आहे. परंतु त्याच्या पुढचे जर कोणतेही लागले असतील, म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9 जे काय असतील याच्यापैकी कोणतेही लागले असतील, पहिले 3 वगळता, तर मात्र तुम्ही पुढच्या फेरीसाठी अप्लाय करू शकता, असं याचा नियम आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा नियम माहीत नसतो. कोणतेही स्टेप्स त्या ठिकाणी, म्हणजे कोणतेही त्या ठिकाणी ट्रेड आणि ITI फर्स्ट नंबरला, सेकंड नंबरला, थर्ड नंबरला ठेवले जातात आणि मग भांडत बसतात की आम्हाला हा ITI आणि हा ट्रेड नकोच होता. त्यामुळे हा अपडेट देत आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण जनरली चर्चा करू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.